नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। बऱ्याचशा मला कमेंट्स आल्या मित्रांनो की काही अनुदानित आणि अल्पसंख्याक शाळेच्या जाहिरातीचा व्हिडिओ वगैरे बनवा म्हणून। तर बघा मित्रांनो, अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो, बरेचशा काही अल्पसंख्याक शाळेचे सुद्धा जाहिरात आलेले आहे मित्रांनो। तर चला मग आपण आता जाहिरात बघण्यासाठी सुरुवात करू। बघा मित्रांनो, ग्राम विकास शिक्षण संस्था, बघा रुई छत्रपती तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या अनुदानित संस्थेत खालील जागा भरणे आहे मित्रांनो। बघा पदाचं नाव दिलेलं आहे मित्रांनो, बघा कनिष्ठ लिपिक पदाचं नाव आहे मित्रांनो, आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा आपल्याला दिलेली आहे। बघा पदवीधर संगणक ज्ञान असणे गरजेचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो मराठी आणि इंग्लिश तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे। तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, कनिष्ठ लिपिकाचं जर पद असलं मित्रांनो तर आपल्याला त्याची पात्रता म्हणजे काय ग्रॅज्युएट लागतं मित्रांनो। कोणताही ग्रॅज्युएट असलं तर चालतं मित्रांनो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 30 आणि 40 तुम्हाला मराठी आणि 40 इंग्लिश लागतं मित्रांनो। आणि विथ मग तुम्हाला त्याच्यामध्ये मित्रांनो संगणकाचं ज्ञान म्हणजे MSCIT सुद्धा तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो। पदाची संख्या दिलेली मित्रांनो 1। त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला प्रवर्ग सुद्धा दिलेला आहे अनुसूचित जातीसाठी म्हणजे SC प्रवर्गासाठी मित्रांनो। तर बघा एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो। तर बघू काही नियम आणि काही अटी दिलेले आहे। तर बघा नियम आणि अटी, अर्जासोबत साक्षांकित केलेले प्रमाणपत्राच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, तुमच्या अर्जाबरोबर साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्राची सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे मित्रांनो। शासन नियमानुसार समांतर आरक्षणानुसार पदे भरली जातील, म्हणजे शासनाच्या नियमानुसार तुम्हाला जे आरक्षण असेल त्या आरक्षणानुसार तुम्ही हे पदे भरले जाणार मित्रांनो। आरक्षण असलेल्या उमेदवाराच्या निवडीनंतर जात वैधता प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे। तर लक्षात असू द्या मित्रांनो, गव्हर्नमेंट कोणताही जॉब असो मित्रांनो, शासन आपल्याकडनं जी आपली जात वैधता प्रमाणपत्र असतात ते तुम्हाला गरजेचं आहे, म्हणजे आपली कास्ट व्हॅलिडिटी मित्रांनो। लक्षात असू द्या, निवडीनंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, परीक्षा किंवा मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे। बघा मित्रांनो, आता इथं काय दिलं आहे मित्रांनो, परीक्षा किंवा मुलाखतीसाठी तुमची जर परीक्षा घेऊ शकतात किंवा मुलाखत बी असू शकतात मित्रांनो। तर शक्यतो मित्रांनो मुलाखतच तुमची असणार, त्याच्यामुळे तुम्हाला इथं हजर राहायचं आणि मित्रांनो स्वखर्चाने तुम्हाला उपस्थित राहायचं। तिथं तुम्हाला कोणत्याच प्रकारे भत्ता दिला जाणार नाही। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला मुलाखतीचं ठिकाण सुद्धा दिलेलं आहे, कॉपी केअर सेल्स सर्व्हिस कैकडी महाराज व्यापारी संकुल अहिल्यानगर अग्निशामक दलासमोर माळीवाडा अहिल्यानगर। बघा मित्रांनो, जिथं कॉपी केअर सेल्स अँड सर्व्हिस असणार मित्रांनो, म्हणजे कैकडी महाराज व्यापारी संकुल अहिल्यानगर अग्निशामक दलासमोर माळीवाडा अहिल्यानगर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो। वेळ दिलेली मित्रांनो बघा सकाळी 11 वाजता, आणि तुम्हाला तारीख दिलेली आहे 23/5। बघा मित्रांनो 23 मे तुम्हाला 23 मे 2025ला 11 वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचं मित्रांनो। तर चला एक नवीन जाहिरात दुसरी बघू आपण एक। तर बघा मित्रांनो, मागासवर्गीय ग्रामीण महिला शिक्षण संस्था एनवा, बघा एनवाची जाहिरात आहे मित्रांनो। बघा इथं दिले तहसील काटोल जिल्हा नागपूर आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो। बघा बऱ्याचशा मला कमेंट्स आल्या होत्या मित्रांनो की अल्पसंख्याक शाळेची जाहिरातीचा व्हिडिओ बनव म्हणून। बघा मित्रांनो, अल्पसंख्याक शाळेची जाहिरात आहे मित्रांनो। तर इथं तुम्हाला रजिस्टर नंबर दिले बघू शकता, यानुसार द्वारा संचालित श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय एनिकोनी, बघा तहसील नरखेड जिल्हा नागपूर जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो। आणि विशेष म्हणजे मित्रांनो अल्पसंख्याक शाळेचा दर्जा प्राप्त आहे। तर बघा मग इथे खालील पदे भरणे आहे। तर बघा मग पद भरायची काही तपशील सुद्धा दिलेले बघू शकता।
शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो 9 ते 10साठी मित्रांनो, म्हणजे 9वी ते 10वीसाठी मित्रांनो. आणि जे माध्यम विचारलेलं आहे मित्रांनो, माध्यम कसं बघा, मराठी माध्यम आहे. पदाची संख्या रिक्त पद एकच आहे मित्रांनो. आणि तुमची जी वेतन श्रेणी असणार मित्रांनो, जे मानधन असणार ते शासनाच्या नियमानुसार आहे मित्रांनो, शासकीय नियमाप्रमाणे. आणि शैक्षणिक जी पात्रता दिलेली मित्रांनो तुम्हाला बघा इथं दिले BSc BEd लागतं मित्रांनो, BSc BEd बघा, BSc BEd गणित आहे मित्रांनो, गणितासाठी. त्याच्यानंतर जी वयोमर्यादा असणार मित्रांनो ती सुद्धा शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो. आणि इथं दिले आरक्षण बघा, आरक्षण जातीचं प्रवर्ग, रोस्टर व समायोजन्स बघा, अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही मित्रांनो, म्हणजे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असलं तर तिथं आरक्षण लागू नाही मित्रांनो. आणि पद रिक्त होण्याचं तुम्हाला इथं कारण सुद्धा दिलेलं आहे, सेवानिवृत्तीमुळं बघा मित्रांनो, सेवानिवृत्तीमुळं मित्रांनो लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सेकंड नेक्स्ट बघा, शिक्षण सेवक वर्ग 5वीसाठी मित्रांनो. तर बघा माध्यम तुम्हाला मराठी दिलेलं आहे, पदाची संख्या सुद्धा 1 आहे मित्रांनो. शासन तुमचं जे वेतन श्रेणी असणार हे सुद्धा शासकीय नियमानुसार राहील मित्रांनो. त्यानंतर पात्रता बघा मित्रांनो तुम्हाला DEd तर लागेल मित्रांनो, पण त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला TET किंवा CTET हे लागेल मित्रांनो. एक तर सेंट्रलची TET लागेल किंवा तुम्हाला स्टेटची TET अनिवार्य आहे मित्रांनो, कारण की 5वीसाठी तुम्हाला TET लागेल. त्यानंतर जे वयोमर्यादा असणार शासनाच्या नियमानुसार राहील. आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे मित्रांनो इथं तुम्हाला कोणत्याच प्रकार आरक्षण नाही, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. आणि त्याचं जे रिक्त होण्याचं कारण पण दिलेलं आहे सेवानिवृत्तीमुळं, म्हणजे निवृत्त जे झाले असन अगोदरचे शिक्षक, त्याच्यानंतर हे रिक्त पद तुम्हाला भरण्यासाठी जाहिरात टाकलेली मित्रांनो. तर बघा उपरोक्त पदाकरिता पात्रधारक उमेदवारांनी दिनांक 24/5/2025 रोजी शनिवारी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत स्वखर्चाने मूळ कागदपत्रासह हजर राहायचं मित्रांनो. लक्षात असू द्या तुम्हाला 24 तारखेला म्हणजे शनिवारी सकाळी 11 ते 5च्या दरम्यान मित्रांनो, 11 ते 5च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं, स्वखर्चाने मूळ कागदपत्र सोबत ठेवायचे मित्रांनो. मूळ म्हणजे मित्रांनो तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असणार ते सर्व तुम्हाला सोबत ठेवायचे मित्रांनो मुलाखतीसाठी. आता मुलाखतीची तुम्हाला इथं पत्तासुद्धा दिलेला बघा, श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय, एनेकोनी, तहसील बघा नरखेडा, जिल्हा नागपूर येथे हजर राहावे. वरील पदे ही शासकीय मान्यतेच्या अधीन राहून भरण्यात येतील, म्हणजे शासनाच्या मान्यतेच्या अधीन राहून हे भरल्या जाणार मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं हजर राहायचं मित्रांनो. 24 तारखेला 11 ते 5 या दरम्यान तुम्हाला हजर राहायचं आहे. पदाची संख्या तुम्हाला सांगितलेली 1 पद दिलेलं आहे. 9 ते 10साठी 1 पद आहे आणि 5वीसाठी 1 आहे आणि 9 ते 10साठी सुद्धा 1 पद आहे मित्रांनो. तर लक्षात असू द्या, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, अल्पसंख्याक दर्जा अशी प्राप्त शाळा आहे मित्रांनो. तर बघा ही जाहिरात आहे मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित अल्पसंख्याक मित्र बघा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त हे सुद्धा आयशा उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाफराबाद, जिल्हा जालना. जालन्याची जाहिरात आहे मित्रांनो. जालन्यासाठी तुम्हाला एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. जाफराबाद त्या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात आहे बघा. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जाफराबाद संचालित आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद या शाळेत खाली रिक्त पदे भरणे आहेत बघा मित्रांनो. जाफराबादला ही शाळा आहे मित्रांनो. जाफराबाद हे जालना जिल्ह्यामध्ये येतात आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो. तर बघा इथं पदाची संख्या सुद्धा दिलेली आहे आणि पद सुद्धा दिलेलं बघा. पात्रता दिली MSc BEd फिजिक्स विषयासाठी लागतं मित्रांनो बघा. आणि पदाची संख्या पण 1 दिली आणि अनुदानाच्या प्रकारे अंशतः अनुदानित आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट MSc BEd लागतं मित्रांनो. केमिस्ट्री 1 पद आहे मित्रांनो, अंशतः अनुदानित आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा MSc BEd बायोलॉजी विषयासाठी बघा 1 पद आहे, अंशतः अनुदानाचा प्रकार आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकाचं सुद्धा मित्रांनो एक पद दिलेलं आहे. तर बघा HSC बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रांनो, 12वी पास लागतं फक्त मित्रांनो, 12वी पास आणि तुम्हाला MA साठी अनिवार्य आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ते पण मित्रांनो असल्यास प्राधान्य 2 पद आहे मित्रांनो. बघा लिपिकाचे असे 2 पद आहे फक्त 12वी पासवर मित्रांनो आणि MA साठी. अनुदानाचा प्रकार बघा अंशतः अनुदानित आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सहशिक्षकाचं पद सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो. सहशिक्षक बघा HSC DED आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी कोणत्याच प्रकारचे उल्लेख केला नाही, TET CETचा उल्लेख केलेला नाही मित्रांनो. सहशिक्षक हे HSC DED लागतं मित्रांनो. तर असे टोटल सहशिक्षकाचे बघा मित्रांनो 4 जागा आहे मित्रांनो आणि अंशतः अनुदानित आहे मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी बघा. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक कागदपत्रासह शुक्रवारी दिनांक किती 23/5/2025 रोजी ठीक 10 वाजता आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद येथे उपस्थित राहायचं मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला अध्यक्षाचे तर नावसुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 23 तारखेला आहे मित्रांनो आणि ठीक 10 वाजता तुम्हाला जर व्हायचं आहे मित्रांनो. पदाची संख्या पण भरपूर आहे. बघा सहशिक्षकाची HSC DED साठी सुद्धा 4 पद आहे मित्रांनो. कनिष्ठ लिपिकाची 2 पद आहे मित्रांनो. बाकी सिनियर बघा ज्युनियर कॉलेजसाठी सुद्धा तुम्हाला बरेचसे काही एक पद दिलेलं आहे मित्रांनो आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे. तर बघा ही नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो. धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे मित्रांनो. बघा संजीवन शिक्षण संस्था माडळ बघा माडळ तालुका कुही जिल्हा नागपूर द्वारा संचलित. नागपूरची जाहिरात आहे मित्रांनो ही सुद्धा. महामायादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माडळ बघा माडळ जाहिरात आहे तालुका कुही जिल्हा नागपूर. नागपूरची बघा मित्रांनो 100% अनुदानित सरकार मान्य शाळाची पदे भरायची आहे मित्रांनो. 100% अनुदानित शाळा आहे मित्रांनो. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो पण 100% अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो. बघा पदाचे नाव दिलेले बघा शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो आणि रिक्त होण्याचं कारण सुद्धा बघा तिथं काय दिले संच मान्यतेमुळे रिक्त झालेलं आहे. बघा 9 ते 10वी साठी आणि बघा एक पद दिलेलं आहे सरळ सेवेद्वारे भरती मित्रांनो. यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्थ सुद्धा दिले MA BEd किंवा BA BEd बघा मराठी साहित्य आणि संवर्ग दिलेला आहे तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो. कोणताही कॅटेगरीचा असो मित्रांनो, कोणत्याही कॅटेगरीचा कॅन्डिडेट असो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता मित्रांनो. वयोमर्यादा दिलेली शासकीय नियमानुसार वयोमर्यादा असणार मित्रांनो. अनुभव बघा माध्यमिक विभागात शिकवण्याचा अनुभव तुम्हाला लागतो मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो. म्हणजे जर अनुभव नसला तरी तुम्ही तिथं जाऊ शकता मित्रांनो. तुम्ही मुलाखत वगैरे ती जी असेल परीक्षा वगैरे तुम्ही देऊ शकता मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो की तुम्हाला माध्यमिक विभागात शिकवण्याचा अनुभव सुद्धा आवश्यक आहे. तर बघा इथं मानधन सुद्धा दिले शासनाच्या नियमानुसार तुम्हाला मानधन सुद्धा दिले 18,000 रुपये तुम्हाला मानधन राहील मित्रांनो. म्हणजे शिक्षण सेवकाला मित्रांनो तुम्हाला 3 वर्ष 18,000 राहील मित्रांनो. तर बघा टीप संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे संस्थेस बिंदू नामावली लागू नाही. बघा अल्पसंख्याक असल्यामुळे तुम्हाला इथं बिंदू नामावली लागू नाही. त्यानुसार खुल्या प्रवर्गातून पद भरती करण्यात येत आहे. बघा कशामध्ये खुल्या प्रवर्गातल्या म्हणजे कोणताही तुम्ही तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो. कोणत्याही मग कॅटेगरीचा असो कोणत्याही असो मित्रांनो. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह खर्चाने रविवार दिनांक 25/5 रोजी सकाळी ठीक 11 वाजता मुलाखतीकरिता मायादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माडळ तालुका कुही जिल्हा नागपूर या ठिकाणी उपस्थित राहायचं मित्रांनो. तर लक्षात असू द्या रविवारी मित्रांनो म्हणजे 25 तारखेला रविवारी तुम्हाला ठीक 11 वाजता तिथं तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो. किती वाजता 11 वाजता. आणि विशेष मित्रांनो तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्रसुद्धा सोबत घेऊन जायचे मित्रांनो.
तुमचे मूळ डॉक्युमेंट राहतील मित्रांनो. तुमची मुलाखतीच्या टायमाला तुम्हाला मूळ डॉक्युमेंट तुमची सोबत असायला हवे मित्रांनो. मग तुमची TC असेल मित्रांनो, तुमचे प्रमाणपत्र असेल, शैक्षणिक अर्हता जेवढे पण असेल मित्रांनो, म्हणजे ते MA असो, BA असो, D.Ed असो, B.Ed असो, ते तुमची जी असेल मित्रांनो ते तुम्ही सोबत घेऊन जायचे मित्रांनो. आणि शाळा एक अल्पसंख्याक असल्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. तुम्ही तिथं जाऊन मुलाखत देऊ शकता. धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशा नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आता बरेचसे आपले जे व्हिडिओ आहे मित्रांनो, तर बरेचशा वेळेस आपण थोडे लेट पण झालं तरी आपण मित्रांनो टाकता तुमच्यानुसार. तुम्हाला जर काही आवश्यक जर एखादी काही नवीन जाहिरात वगैरे किंवा काही नवीन काही अडचण वगैरे असेल मित्रांनो, तुम्ही कमेंट्ससुद्धा करू शकता मित्रांनो. तर तुम्ही कमेंटसुद्धा करा मित्रांनो, काय अडचण नाही. नक्कीच आम्ही तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तरी मित्रांनो जेवढं लागेल तेवढं तुम्ही शेअर करा मित्रांनो. तुमचे मित्र मैत्रिणी जे असेल मित्रांनो किंवा वगैरे तुमचे गरजू विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही जाहिराती पाठवा मित्रांनो. तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.